राम बोलो राजा राम राम बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम स्मरण जय जय राम श्री गोरदास विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मागच्या वेळेला आपला जो विषय झाला आहे तो थोडक्यात सांगतो आपल्याला. आपला विषय असा झाला आहे की या विश्वामध्ये अशी कोणतीही वस्तू नाही की ज्या त्रिगुणाच्या चक्रामध्ये येणार नाही असे. आता हे त्रिगुण म्हणजे काय, सत्व रज तम असं त्यांनी सांगितलं आपल्याला. याच कारण काय आहे ते आधी आपण समजावून घ्या. या विश्वामध्ये विविधता आहे, होय ना. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये निराळेपणा आहे. विविधता याचा अर्थ हा, एका झाडाचे दोन आंबे जरी असले तरी एक आंबा आणि दुसरा आंबा यात फरक आहे. अगदी जुळे जरी असले तरी एक आणि दोन हे निराळेच असतात. सूक्ष्म फरक असेल फरक असतो. ही जी एवढी विविधता आहे त्याचा जर अभ्यास करायचा असेल तर त्या विविधतेनं ग्रासलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांचं वर्गीकरण करावं लागतं. वर्गीकरणाला इंग्लिशमध्ये क्लासिफिकेशन असं म्हणतात. विज्ञानाचा नियम असा आहे, सायन्सचा नियम असा आहे की तुम्ही पहिल्यांदा या विश्वापैकी एक भाग अभ्यासाला घेता. संबंध विश्वाचा अभ्यास होणं शक्य नाही माणसाला एकदम. मग हे विविध अंग अभ्यास करून मग विश्वाची कल्पना तुम्ही काय करायची ती करा. मग विश्वाचा वेगळा भाग तुम्ही अभ्यासाला घेतल्यावर त्यामध्ये जे विविध वस्तू आहेत किंवा पदार्थ आहेत त्यांचे गट पाडावे लागतात. त्याला क्लासिफिकेशन असं म्हणतात. क्लास तुम्हाला माहितीच आहे, क्लास म्हणजे वर्ग. त्यांचं वर्गीकरण करावं लागतं. तेव्हा वर्गीकरणाशिवाय विज्ञानामध्ये संशोधन नाही, हा पाया आहे. आता मानवतेचा अभ्यास करताना अध्यात्म म्हणजे काय, माणसाचा अभ्यास. आणि हा माणूस इतका विचित्र प्राणी आहे, याचा अभ्यास वेदापासून उपनिषदापासून चालत आलेला आहे आणि अजून संपलेला नाही. नुसतं मानवी जीवन तुम्ही बघा, कादंबऱ्या नाटकं किती आहेत, काय तो या सगळ्या मानव स्वभावाच्या ज्या छटा आहेत त्या दाखवतात. अत्यंत स्वार्थी, अत्यंत निस्वार्थी, अत्यंत दुष्ट, अत्यंत सुष्ट, किंवा या सगळ्यांचं मिश्रण किती म्हणून सांगावं. हे सगळे प्रकार मानवी जीवनात आहेत. त्यांचा अभ्यास करण्याकरता माणसाचं वर्गीकरण करावं लागतं. आणि सांख्याने जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन तत्वज्ञानाच्या दृष्टीनं अतिशय अर्थगर्भित असल्यामुळे भगवद्गीतेने ते ग्राह्य केलेलं आहे. सत्व रज तम. आता भगवद्गीतेनं का ग्राह्य केलं, माणसाचं जे माणूसपण आहे, व्हॉट इज मॅन, माणसाचं माणूसपण जे आहे ते कशामध्ये आहे. माणसाचं माणूसपण मी माणूस आहे या जाणीवेमध्ये आहे, बुद्धीमध्ये नाही. मी माणूस आहे ही जी जाणीव आहे त्याच्यामध्ये आहे. अहो, एखाद्या मांजराला समजा एक पिल्ल झाली दोन एका मांजरीला, आणि एक गेला अमेरिकेला आणि एक इथे राहिलं. एक 2 वर्षांनी तो अमेरिकेचा मालक त्याला घेऊन इथे आला. तो आपले अनुभव सांगतो का त्याच्या पिल्लाला, मी अमेरिकेत होतो, असं झालं, येऊन झालं, तेवून झालं. म्यावच्या पलीकडे त्याला काही करता येणार नाही, होय ना. पण माणूस आपले अनुभव सांगतो. एखाद्या यात्रा कंपनीमध्ये किती त्रास होतो, यात्रेला जाऊन आला, काय अनुभव, आणि सुंदर अनुभव आहे. आजच्या पेपर मध्ये आहे, एक यात्रा कंपनी आली भैयाना घेऊन पुढे लोणावळ्याला, आणि ती यात्रा कंपनी नाशी झाली, ते लोक तिथेच राहिले. काय करा, ते गेले, बस बीस गायब सगळे. काय अनुभव आहे नाही का, तो अनुभव सांगायची माणसं आहे. तेव्हा माणूस हा मी माणूस आहे सांगणारा प्राणी आहे.
तुम्हाला काय सांगतो, अशी गंमत असते. अहो ह्या जगाचं वाङ्मय, त्यातल्या ते संस्कृत वाङ्मय इतकं समृद्ध आणि श्रीमंत आहे या कल्पनांच्या मध्ये. त्यांना विज्ञान नव्हतं, असं विज्ञानानं ते तर्कशुद्ध मानता आलं नाही, पण जीवनाचं सत्य तर कळलं की नाही. भागवतामध्ये असा एक श्लोक आहे की ते केव्हाही लिहिलेला असो, 1200 ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेला होत असतो, म्हणजे त्याच्याही आधी असलं पाहिजे, 4थ्या 5व्या इसवी त्याचा श्लोक आहे, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. या विश्वाच्या निर्मितीबद्दल 2 सिद्धांत आहेत, एक उत्क्रांती आणि एक सृष्टी. बायबलमध्ये उदाहरणार्थ गॉड सेड लेट देयर बी लाईट अँड देयर वॉज लाईट. प्रकाश होऊ दे, वारा होऊ दे, पाणी होऊ दे, आणि मग 6 दिवस विश्व निर्माण केल्यावर त्याला विश्रांतीची गरज नाही म्हणून रविवारी विश्रांती. आणि मानवी कल्पना काय असते तसं भागवताचं म्हणणं असं की ईश्वरानं आपल्या संकल्पना हे विश्व निर्माण केलं, सगळे प्राणी निर्माण केले, माणसाशिवाय काही समाधान होईना ब्रह्मदेवाला. काय मग त्यांनी कल्पना केली आणि माणूस निर्माण केला. आणि माणसाने जेव्हा आपल्याला कोणी निर्माण केलं याचा विचार करू लागला, बुधमापदेव शांत झाला, आनंद झाला. वा, who thinks about his creator, की मला कोणी निर्माण केलं. म्हणूनच शंकराचार्यांनी मानवी जीवनाचे जे मूलभूत प्रश्न आहेत, कस्त्वं कोहं उदायातः कामे जननी कोवेतातः, हे की नाही नुसतं कल्पना नव्हे. तुम्ही मला खरं सांगा, तुम्ही याच काळात का आले हो? लोकमान्य टिळकांच्या काळात का आले नाही, किंवा आणखी पुढे कोणत्या प्राईम मिनिस्टर काळात का आले नाही? आत्ताच का? हे पाण्याचा त्रास आहे, महागाई इतकी आहे, हे लफडे म्हणजे का? तुमच्या अमक्या मुलीशी किंवा त्या मुलीचं अमक्याशी लग्न का झालं? आमची मुलं बाळ मला का झाली? एक अपंग, एक चांगला नाही का, एक हुशार, एक असा, किंवा एक मुलगा, एक मुलगी. बरं, तुम्हाला मुंबईमध्ये याची दुर्गती कुणी दिली? राहायला जागा नाही. अरे उत्तर आहे का मला सांगा? सुखाचं घरचं सोडून तुम्ही धडपडत येता आणि या सर्वात जेवण रविवारी रामायण पाहिजे सोडून नाही काय सगळं चमत्कार नाही का? दिस इज द मिस्ट्री ऑफ लाईफ. काय सांगू तुम्हाला, माणसाने जर जीवनाकडे बघितलं आणि त्याला हे गुण जर पटलं ना, तो साधूच झाला. बरोबर चमत्कार दिसेल. साधी गोष्ट आहे, मी काल निजलो, आज जागा झालं. अरे मला कुणी जागे केलं? मी जागा झालो का? नाही, मला जाग आली, मला झोप लागली आणि मला जाग आली. मी निसतो पण मला झोप नाही लागत. मी निसतो खरा, आडवा होतो कशाकरता? झोप येण्याकरता. झोप येईल. ज्याने मी सांगितलं ना आपल्याला, झोपेवर ताबा आणणं म्हणजे गुडाकेश आहे, तो अर्जुन आहे. गुडाकेशीचा गुडाका म्हणजे निद्रा. निद्रेवर स्वामित्व येणं हे एक साधन आहे मोठं. मला पाहिजे तेव्हा मी निजेन, पाहिजे तेव्हा उठेन. आणि जप करण्याची हीच तक्रार आहे की नाही? असं काही उठायला उशीर झाला, मग मला जप गेला सगळा पाण्यात, मग दिवसभर मग काय हे आहे ते आहे ते आहे. अरे पण जे तुला उठायला उशीर का झाला? काय कारण आहे? किती मिस्ट्री म्हणजे या जीवनाचं गुण आहे मला सांगा. आणि हे गुण माणूस उकळण्याचा प्रयत्न करतो, यात त्याची मानवता आहे. त्याचं माणूस पण हे आहे. सांगण्याचा हेतू काय आपल्याला? तर या माणसाचं वर्गीकरण करताना सांख्याने सत्वरज तमोगुण सांगितलं. तर भगवद्गीतेने काय घेतलं ते? तर सत्व म्हणजे जो जीवनाचं गुण उकळण्याचा प्रयत्न करतो, अशी ज्याची बुद्धी तो सत्वगुणी. म्हणजे आत्मसन्मुख ज्याची बुद्धी आहे तो सत्वगुणी. बरं का? आता पुढे आहेच त्याच पण जो या जगाला खरं मानतो आणि या जगातच जेवढी सुधारणा करता येईल तेवढी करतो, तो रजोगुणी. रज कर्मही भारत, कर्मावरती भयंकर विश्वास त्याचा, आणि केवळ स्वार्थाच्या मुलीकडे त्याला काही दिसत नाही, तो तमोगुणी. आता भगवद्गीता काय किंवा सांख्य काय, एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतात. हे 3 गुण जे आहेत हे एकमेकाला चिकटलेले आहेत, वेगळे असणं शक्य नाही. म्हणून प्रत्येक माणसामध्ये यांचं भिन्न प्रमाण असतं. सत्व प्रधान म्हणजे रजतम गौण, रजप्रधान सत्व तम गौण, तमप्रधान सत्व आणि रज गौण. बरं का? तर भगवंताच्या मार्गाला लागलेला माणूस
सत्वप्रधान पण रज आणि तम गौण असलेला असतो. बरं, हे त्यांचं वर्गीकरण. अलीकडच्या विज्ञान संस्कृतीमध्ये दोन अतिशय प्रसिद्ध वर्गीकरण आहे आणि अप्रतिमच आहे. एक फ्रॉइडचा शिष्य युंग, तो म्हणाला जगात दोनच तऱ्हेची माणसं आहेत, एक्स्ट्रोव्हर्ट्स अँड इंट्रोव्हर्ट्स. एक बहिर्मुख आणि एक अंतर्मुख. बरं का, त्यात बहिर्मुख कोणचे? मोठे मोठे बँकर्स, बिझनेसवाले, मर्चंट म्हणजे हे, किंवा राजकारणी पुरुष, हे सगळे बहिर्मुख. तत्वज्ञानी, धर्माचा विचार करणारे किंवा चिंतनशील असणारे हे सगळे अंतर्मुख. बरं का, आणि तोच पुढे सांगतो की पूर्ण बहिर्मुख आणि पूर्ण अंतर्मुख असा माणूसच नाही. तिसरं जे आहे ते मानसशास्त्राचं. काही लोक म्हणजे असे असतात खादाड भयंकर. बरे का, खादाड म्हणजे इतके की तुम्ही केव्हाही काही खायला द्या, राम जाणे कसं पसतो बहुत त्यांना. म्हणजे झोपेतून उठून जावं एवढं राहिलं खाऊन डोळं खाल्लं. एक पाहुणे, आता ते रेडिओवर नाही टीव्हीवर चालतं ना, अशी आहे की पाहुणे म्हणून काहीतरी जातं. एक पाहुणा आला, 2 माणसांचं अन्न उरलं होतं, संपवायचंय का म्हणाले. सकाळी खाऊन आले तेव्हा उठून तरी हो म्हणलं, सगळं साफ केलं त्याने आणि पुन्हा त्याने पुन्हा फिरायला तयार. बरं का, अशी जी माणसं असतात त्यांना की नाही इंग्लिशमध्ये नाव निघालं आहे. ते नाव असं आहे की त्यांचा व्हिसेरा म्हणजे हे कंबरन हे मोठं असतं. बायकांचं असतं ना, गर्भाशय वगैरे असतं, मूळ वाढायचं म्हणजे हा भाग मोठा लागतो. तरी बायकांची कंबर बारीक असणारी बाई म्हणजे फार सुंदर म्हणतात. रामजाने मुंबईच्या हवेत बाळ चांगली नाही. हा, त्या गर्दीमध्ये ती बाई कंबरीची बाई गेली काय होईल तिचं, नाही का. पण त्यांना की नाही व्हिसेरोटोनिक असं म्हणतात. व्हिसेरोटोनिक, व्हिसेरा मोठा असतो. डॉक्टर शास्त्रीय सांगायचं नाही. मी काही आता ग्रंथातच चुकलं असलं तर मी तुम्ही काय करणार हो. दुसरे जे असतात ते की नाही शक्तिमान असतात, एनर्जी भयंकर. काही बायकामध्ये असते ना, म्हाताऱ्या झाला तरी घरचं काम इतकं ओळखतील, धुणं पाणी सगळं. बरं का, आडव्या वेळा म्हणजे मात्र भयंकर त्रास, कारण होत नाही हेच त्रास. कर्मशील माणसाचा मोठा दोष असेल तर त्याला स्वस्त पैस म्हणणं ही शिक्षा आहे. बरं का, तेव्हा हे दुसरे म्हणजे त्यांच्या अंगात इतकी शक्ती असते. कर्म 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 म्हणजे किती करतील, काहीतरी काम द्या. ते भूताची गोष्ट सांगतात ना, ती खालपर्यंत वरून चक्रा मार म्हणून त्याच्यापैकी. बरं का, तिसरे जे असतात ते निराळे, त्यांना बुद्धीचं काम असतं. विचार करणं, चिंतन करणं, लोकांना हे कर मार्गदर्शन करणं, ग्रंथ लिहिणं, सायंटिफिक रिसर्च करणारे हे ते. त्यांना सिरेब्रोटोनिक, सिरेब्रम म्हणजे ब्रेन, मेंदू, हे 3 कॅन्सर. हे सुद्धा एकच नाही. काही मेंदूचं काम करणारे लोक सुद्धा खादाड असू शकतात किंवा श्रम करू शकतात. बरं का, ते दुसरे नाव सोमॅटोटोनिक, दुसऱ्याचं नाव सांगायचं राहिलं. बरं का, सोमॅटोटोनिक. पहा वर्गीकरण. आता प्रश्न आजचा फार निराळा आहे. काय प्रश्न आहे? भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत काय म्हणाले? चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. आहे ना, हा चातुर्वर्ण जो आहे हा मी निर्माण केला. आणि पुढे लगेच म्हणाले मी निर्माण केला नाही. अरे हे काय आहे? एकीकडे आता म्हणता मी निर्माण केलाय आणि एकीकडे म्हणता मी निर्माण केला नाही. तर आपल्याला सांगायची गमत अशी, खरं म्हणजे मी हे आता सोडायला पाहिजे. पण आता तुम्ही सगळे सुशिक्षित लोक बुद्धी घेऊनच येता, श्रद्धा घेऊन कमी येता, त्यामुळे हे सांगावं लागतं. एक माझ्या मुलांनी एक पुस्तक आणलंय, 300 रुपये किंमत, म्हणजे छातीत दडपली एवढं पुस्तक. बरं का, काय पुस्तकाची किंमत बा, पण विचार 300 आणि 1000 रुपयाचे विचार. काय सांगू आपल्याला. तिने आज नाव आहे दी डिप्रेशन ऑफ 1990 असं त्या पुस्तकाचं नाव आहे. त्याचा लेखक R.V. बात्रा म्हणून आहे. हा प्रसिद्ध माणूस आहे, अर्थशास्त्रज्ञ आहे. त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर जो आहे त्यात त्याने असं म्हटलंय समाजामध्ये 4 वर्ग असतात. आता हा काही हिंदू धर्माचं हे करणार नाही, हा अर्थशास्त्रज्ञ आहे. त्यांनी लिहिलं ते प्रस्ताव नाहीत. मी इतिहासाचा आणि अर्थशास्त्राचा अभ्यासक आहे. तर तो काय म्हणतो, जगामध्ये 4 कोणत्याही समाजात 4 तऱ्हेची माणसं असतात, 4 वर्ग. पहिला त्यांनी दिला आहे तो म्हणजे ज्यांना इतकी शक्ती असते अंगामध्ये की चैन पडत नाही. बरं का, खटपट 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 सारखी करणारे, म्हणजे हे खेळाडू लोक,
किंवा पुष्कळ प्रवास करणारे लोक किंवा हे फायर इंजिनचे धाडशी लोक, म्हणजे जिथे साहस आहे, शक्ती पुष्कळ लागते असं करणारे, त्यांना तो म्हणतो वॉरियर्स, म्हणजे क्षत्रिय. दुसरे जे असतात ते बुद्धीचं काम फार करतात. त्यात त्यांनी उदाहरण दिलंय की फिलॉसॉफर्स, तत्वज्ञानी लोक, विज्ञान पंडित, शास्त्रज्ञ लोक, मोठे इंजिनियर्स. आता हा होता विश्वेश्वरय्या, त्याची गोष्ट मी आपल्याला एकदा सांगितली ना, की मुद्दाम सांगतो पुन्हा की मेंदू काय असतो तो अगदी असा सुट्टा होता. 90 वर्ष जगला बघा. तो मुंबईत तिने इथे यायचा, राहायचं काही दिवस, तो फिरायला जायचा बॅकवेवर तिकडे. तर मी तिकडे हॉस्टेलमध्ये राहत असल्यामुळे मी फिरायला जायला, तेव्हा त्या लोकांना दाखवलं की हा विश्वेश्वरय्या म्हातारा 85-80 वर्षाचा, असा दिसायला सुरेख होता आणि ती मैसुरी पगडी घालायचा, बूटपीठ घालून असा आणि चला दिसायचा. मग तो एकदा प्रवास करीत होता मुंबई ते दिल्ली. जबलपूरच्या जवळ काय झालं, हा फर्स्ट क्लास मध्ये आणि दोन युरोपियन होते. हा उठला आणि काय शिकते साखळी खेचायला लागला. हे काय म्हणलं, नॉनसेन्स, अरे सगळे काय घ्यायचोस. तू काय म्हणाला, इथून 2 मैलावरती रूळ बाजूला सरकलेला म्हणून म्हणाला मी गाडी थांबवतोय. काय बोलतोस, काय आहे काय. तो म्हणाला की गाडीचा आवाज जो येतोय त्याच्यावरूनच ते सांगतो की 2 मैलाचे. अहो त्याला साखळी उडू दिना. ते धशूर सोल्जर होते, त्यांना करता आलंय, वरचा म्हणलं खालीच असायचं त्यांचा. पण त्यांनी झटपण ओढली गाडी थांबल्यावर पाहिलं तर रूळ बाजूला गेलेला. हे मेंदू चुका. मला सांगा, लोकमान्यांच्या अंगी काय होतं मोठं, काय शरीर शक्ती होती की ब्रिटिशांशी लढतायत. आपण लढणं शब्द वापरतो, काय कुस्ती खेळले पैशाशी की या दंगलीमध्ये. अरे मेंदू होता ना. त्यांची एक गमत सांगतो आपल्याला. त्यांच्यावर एक केस झाली. ते मॅजिस्ट्रेटच्या कोर्टामध्ये पुण्याला ते आरोपीला विचारतात ना, तुमची काही इस्टेट विस्टेट आहे का म्हणाले. बरं का, तुम्ही आम्ही काय म्हणलं असतं, बाबा गावात घर आहे किंवा कोकणात शेती आहे, काहीतरी बोललो असतो आपण. आहे म्हणाले. कुठे आहे, डोक्याकडे हात केला, इथे आहे म्हणाले. काय असेल मला सांगा. नाही, हे जे लोक असतात नाही ना, आपलं विनोदानं म्हणतो मी, सचिवालय किंवा मोठ्या सरकारी याच्यामध्ये ज्यांना व्हाईट कॉलर क्लार्क्स असं म्हणतात, ते बुद्धीनंच काम करतात. तुमच्या याच्यामध्ये वांधा कसा घालावा बरोबर जाणतात ते लोक. हे सगळे ब्राह्मण. पण आता त्यांना ब्राह्मण कसं म्हणायचं, अश्वत्थामासारखे ब्राह्मण. तुम्हाला सांगतो गंमत आहे, द्रोणाचार्य म्हणजे आदर्श ब्राह्मण, त्याचाच मुलगा म्हणजे अधमात्मध्ये ब्राह्मण, अधमात अधम ब्राह्मण. त्याने द्रौपदीच्या मुलांना मारलं नाही केलं. एक गंमत आहे, तुम्ही एकदा महाभारत वाचाया, खरंच वाच, म्हणजे तुम्हाला मनुष्य काय असतो हे कळेल. एकदा श्रीकृष्ण परमात्मा ते द्वारकेला असताना समुद्रावर बसले होते, एकांतात होते, एकटे होते, बसले होते. अहो ते चिंतनशील असणारच, त्या शंकाच नाही. अवतार झाला म्हणून काय नाही, रोज सकाळी ते ध्यान लावून बसत असत. तेव्हा यांनी विचारलं, आपण कुणाचं ध्यान करता. त्या भीष्माचं ध्यान करतो म्हणले, तो माझं ध्यान करतो म्हणून मी त्याचं ध्यान करतो. भक्ताचं. तेव्हा असे एकटे बसले असताना अश्वत्थामा नमस्कार चमत्कार झाला. काय म्हणाले, आज इकडे कुठे. तर म्हणाले, वा एक मी हे करून आलेलो आहे, विचार करून आलेलो. काय वा, माझं म्हणले ब्रह्मास्त्र आहे. हे ब्रह्मास्त्र तूच फक्त वापरू शकशील, फार जबरदस्त आहे. पण एकदा ते सोडलं म्हणजे मग परत घेता येणार, म्हणून हे तूच वापरू शकशील. तेव्हा आपण असं केलं तर की हे तू घे आणि तुझी जी आयुध आहेत ती मला दे, बरं का. श्रीकृष्ण म्हणाले, वा उत्तम आहे. म्हणाले, छान आहे, तुला काय पाहिजे. तर म्हणे, मला चक्र पाहिजे, बरं का. एवढंच ना म्हणले, उचल म्हणले, घे तुला पाहिजे ते घे. अगं ते वर्णन आहे की त्यांनी ते 2 हात लावले हे तरी त्याला ते काही उचले ना. त्यामुळे माझं ब्रह्मास्त्र माझ्याजवळच राहू दे म्हणून तो गेला, बरं का. पण त्याचा उपयोग त्यांनी काय केला आपल्याला माहिती आहे ना. त्या उत्तरेच्या गर्भावरती त्यांनी मारला, या पांडवांना मी निर्वाश करीन असं त्यांनी हे केलं. आणि ते श्रीकृष्णाने प्रतिज्ञा करून त्याला जेवण केला वगैरे वगैरे. मुद्दा काय सांगण्याचा, असा हा अधम ब्राह्मण, बरं का. आणखी मी आमकडे म्हणत नाही, पण बुद्धी सरळ गेली तर उत्तम, वाकडे गेली तर वाटेल ते करी. तिसरा वर्ग सांगितला त्यांनी ऍक्विझिटर्स असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे एक टॉनीचं पुस्तकच आहे ऍक्विझिटिव्ह सोसायटी म्हणून. ते आम्हाला त्या फिलॉसॉफी रिलिजन अँड ऍक्विझिटिव्ह सोसायटी असतं ग्रंथ आहे. त्याच्याने सगळे हे मागच्या जन्मीचं समजायला पाहिजे खरं आता म्हणजे. हो,
तर ऍक्विजिशन म्हणजे हा मिळवणं पाहिजे. तर हे मोठमोठे व्यापारी लोक, अहो त्याला बिझनेस एम्पायर असं म्हणतात. एम्पायर टाटा आहेत, बिर्ला आहेत आणि कोणते रिलायन्स वाले आहेत, मलाही नाव भाषी माहिती नाही, आपलं काय अडकलेलं नाही त्या, ते नाव माहिती असण्याचं कारण नाही. हा काय त्यांचं केवढं, हे बर्मा शेल कंपनी म्हणजे जगात केवढं पसरलेलं आहे, साम्राज्यच नव्हे का हे, नाही का. आणि ब्रिटिशांनी इथे तेच केलं नाही म्हणतात, ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजे हे सगळे वैश्य लोक त्यांच्या मताप्रमाणे पैसा पैसा पैसा. आणि पैशाची गंमत सांगतो तुम्हाला, काही लोकांना पैसा नुसता पडलेला आवडत नाही, इतके त्याचे उपद्व्याप सुरू असतात, इकडचं तिकडे तिकडचं इकडे, याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोप्या नाही तो जागा म्हणा, पण काय भानगडी त्याला सही नाही पडत. खरंच किती पैसा 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 किती मिळाला तरी कमी. मी तुम्हाला सांगितलं पण तुम्ही लक्षात ठेवा, आपल्याला ब्राह्मण बनायचंय या अर्थानं भगवंताकडे जायचं असेल तर. हे बिर्ला मला म्हणाले, जी.डी. बिर्ला, की मी म्हणलो वा आपण एवढी संपत्ती म्हणजे काय, आपल्याला कल्पनाच येत नाही हो. 300-350 कोटी रुपये संपत्ती म्हणजे काय, काही कल्पना आहे का. अरे भटजीला 200-800 पेन्शन मिळणार, त्यात याची कल्पना येईल का त्याला. तेव्हा ते काय म्हणाले, हम रात दिन पैसे का चिंतन करते हैं, जब बडे नए मार्ग सुचते हैं. रात्रंदिवस पैशाचं चिंतन करतो तेव्हा नवे मार्ग सुचतात. मी म्हणलं आम्हाला गुरु भेटलाच बाबा, असं भगवंताचं चिंतन झालं तर काय हो, महात्माच बनेल. हे वैश्य. आणि चौथे जे लोक आहेत ते अकुशल कामगार, त्याचं म्हणणं बरं का, अनस्किल्ड लेबर असा शब्द वापरलाय त्यांनी पात्राने. अनस्किल्ड म्हणजे ज्याला बुद्धी कमी, शरीर श्रम करण्याची शक्ती परंतु समज कमी, महत्वाकांक्षा नाही, हा तो वर्ग. म्हणजे हे रस्ते खोदणारे, सामान वाहणारे, म्हणजे मी सांगितलं यांना तुम्ही शिकवायला गेलात तरी हे नाही. आता त्यांनी हेही सांगितलंय त्यात, कोणत्या वर्गात कुणी बुद्धिमान कसा निघेल हे सांगता येणार नाही, पण वर्ण म्हणजे काय. भगवद्गीता जेव्हा म्हणते की हे 4 वर्ण मी निर्माण केले, त्याचा अर्थ असा की मानवी समाज हा असू शकत नाही त्याशिवाय, बरं का. म्हणजे कसं, अहो प्लेटोनी सुद्धा 3 वर्ण मानलेले, बरं का. The wise men, the warriors and the traders असे 3 मानलेलेच आहेत. त्यांच्या वेळेला गुलाम असत. आणि हा आक्षेप मोठा आहे प्लेटोवर आणि अरिस्टॉटलवर, हा एवढा मोठा विचारवंत आणि गुलामी मानतो म्हणजे काय म्हणाल, बरं का. एवढं त्याचं मन हे नव्हतं विशाल की गुलामी न मान्य इतकं. ते असू दे, म्हणजे हे 3 वर्ण मानलेच की नाही. तर माझं म्हणणं असं, 4 वर्ण म्हणजे कसे, भगवंताच्या मनात काय आहे, 4 वर्ण हे असे आहे. माझा हात पाहताय ना आपण, हे असे आहेत. त्याचं काय झाले, अशी झाली, अशी झाल्यानंतर मुश्किल आली मग, नाही का. मग खालून वर आलं, फरक काहीच नाही. याला उत्तर एक फार सुरेख सांगतो आपल्याला. महाराज काय म्हणाले की इतिहास असा दिसतो की एक काळ ब्राह्मणांचा, काळ ब्राह्मण तुम्ही पाहते योग वासिष्ठामध्ये की विश्वामित्र आल्यानंतर दशरथ घाबरू लागला, एवढा पराक्रमी राजा. पण हा ऋषी, तेव्हा ऋषींचा काळ, म्हणजे जे असे अलीकडे जसं विज्ञान पंडितांचा काळ आहे ना, काय त्यांना महत्व आहे. तुम्हाला माहिती असेल, लढाईमध्ये जेव्हा जर्मनी जिंकला त्यावेळेला रशिया आणि अमेरिकेने मोठे मोठे शास्त्रज्ञ पळवले. हाच त्याला तो ब्राऊन हा रॉकेटचा हा काढणारा तो जर्मन शास्त्रज्ञ, त्याला पळवलं त्यांनी, तसे इकडे रशियाने पळवले. म्हणजे हा काय महत्व असेल. आणि हे थोडं संस्कृतीमध्ये आहे. समर्थांच्या वेळेला तुम्ही पाहताना की राजा शिवाजी राजा उठून उभा राहत असे समर्थ आल्यानंतर, पण इतकं कशाला, अजून सुद्धा इंग्लंडच्या राजाला त्या कॅन्टरबरीने मुकुट घालावा लागतो. कशाला मग, म्हणजे तरी इंग्लंडच्या इतिहासामध्ये धर्म आणि राजकारणी याचं युद्ध झालं. याचा आपल्याला माहिती आहे, शाळेत तरी वाचलं असेल की नाही, ज्यामध्ये म्हणजे त्याचं महत्व गेलं तरी पण हे आहे अजून, म्हणजे त्याला तो मान आहे अजून. भारतामध्ये तर आहेच आहे. नाही तर मग ते धीरेंद्र ब्रह्मचार्यासारखे लोक कशाला हे करतात. आणखी आता नवीन कोणी स्वामी आलाच आहे कोणीतरी, नाही का, चंद्रशेखर स्वामी मला वाटतं. आणि असं म्हणतात दिल्लीमध्ये प्रत्येक मिनिस्टरच्या एक ज्योतिषी आहे. म्हणून हा स्वभाव बघा आपण कसा आहे तो. सांगण्याचा हेतू काय, भगवंतांनी निर्माण केल्याचा अर्थ असा की जे निर्माण झाले विश्व त्यामध्ये माणसाच्या मध्ये 4 वर्गीकरण आहे. कुठेही जा आहे, या शंकाच नाही. महाराज काय म्हणाले, तो काळ ब्राह्मणांचा, दुसरा काळ क्षत्रियांचा,
उपनिषदांचा काळ किंवा पुढे भगवद्गीतेचा काळ, हे महाज्ञानी सगळे क्षत्रिय होते. याज्ञवल्क्य ब्राह्मण होता, पण जनक क्षत्रिय होता, राम क्षत्रिय होता, कृष्ण क्षत्रिय होता, भीष्म क्षत्रिय होता, हे सगळे महाज्ञानी होते. मग उपनिषद लिहिणारे काही ऋषी क्षत्रियच असले पाहिजे. और त्या गार्बेने लेखाने म्हटलंय, तो एक संस्कृत पंडित होता जर्मन, की ही सगळी ब्रह्मविद्या क्षत्रियांच्याकडूनच आलेली आहे असं तो म्हणायचा. बरं का, हे जाऊ द्या, पण ही गोष्ट खरी आहे. क्षत्रियांचा काळ, आताचा काळ तो यांचा वैश्यांचा काळ, गेल्या मध्ययुग आणि पुढे सगळं वैश्यांचा काळ. काय त्यांची सत्ता असते, कारखाने म्हणजे काय, केवढे कारखाने असतात. ते एके ठिकाणी नाही 10 ठिकाणी काढतात आणि एका ठिकाणी चैनपडत नाही काढून त्यांना, किती ठिकाणी त्याची कारखाने असतात. आपण पाहतो ना, हजारो लोक हाताखाली असतात. एक गंमत आठवली म्हणून सहज सांगतो बरं का, तर घेण्यासाठी नाही. महाराष्ट्रीय लोकांमध्ये ही कमी आहे, वैश्यवृत्ती कमी आहे बरं का. तू काय समजतो स्वतःला कोणास ठेव. तर हा फाजलबाई आहे ना, फाजलबाई म्हणजे रेडिओ वगैरे करण्याची कंपनी, याला आपल्या ऑपेरा हाऊस आहे ना त्याचा मालक, त्याने तो कुठेतरी होता, त्याने ऑपेरा हाऊसच्या दुकानाला फोन केला. तर घेणारा एक महाराष्ट्रीय क्लार्क होता. तेव्हा 12:30 झाले होते. ते 12:30 ते 1:30 त्यांची सुट्टी बरं का, लंच म्हणा आमको म्हणा. त्याने फोन केला की आमका आमका आहे. त्यांनी 4 दिवशी सांगितले की तुम्ही चुकीच्या वेळेला फोन करता, आता देव आहे पण कोणी आपल्याला उत्तर देणार नाही. तो आला स्वतः, हे कोण बोलली आहे मला असं उत्तर देणार म्हणून बरं का. त्यांनी 2 महिन्याचा 3 महिन्याचा पगार दिला आणि नमस्कार केला, आपण चला म्हणून बरं का. म्हणजे वैश्यवृत्ती फार निराळी आहे. ते पु ल देशपांड्यांनी महाराष्ट्रीय व्यापाऱ्याचं जे वर्णन केलंय ते अगदी आपण वाचा ठेवायचे बरं का. त्याने दुकानात गेला, मांजरपाट आहे का, म्हणजे काय कापडाचं दुकान आहे ना, इथे काय मिळणार आहे, चांगलं आहे का, आम्ही काय वाईट माल ठेवतो का म्हणाले. करा तशी बरं का. हा महाराष्ट्रीय व्यापारी म्हणजे तुम्ही गेल्यानंतर तुमच्यावरतीच मी उपकार करतो आहे असं त्याचा भाव सांगा. याच्या उलट दुसरे कोण तुम्ही समजून घ्या. कसे आहे, तुम्ही आला की तुमच्या टाळून हात फिरून मोकळे पुन्हा काय ना गोड बोलून ते करून काढून घ्यायचं. आणखी एक सांगतो याची गंमत करता. खरा व्यापारी वृत्तीचा कसा असतो त्यात सुद्धा काही नीतिमत्ता आहे ना. माझा प्रिन्सिपल होता सील, त्याने इंग्लंड मध्ये असताना एक छत्री विकत घेतली. लंडन मध्येच एक छत्री विकत घेतली. 15 वर्ष झाली. अहो ते छत्रीच्या काड्या गेल्या, काही कापड फाटलं, एक टॅफेटा म्हणून काहीतरी असतं ते कापड गेलं. तेव्हा हा पुन्हा जेव्हा इंग्लंडला गेला, तो IAS होता. त्यानंतर 2 का 3 वर्षांनी रजा मिळायची ओव्हरसीज म्हणून घरी जायला. तो गेला तेव्हा त्या दुकानात रिपेअर करायला द्यावी म्हणून तो गेला. तर तिथे नवीन बिल्डिंग झालं, ते दुकान नव्हतं. तेव्हा याने सांगितलं माझी छत्री रिपेअर करायची, ते आमच्या आमच्या त्याने आपला मनुष्य बरोबर दिला त्या दुकानवाल्याने. ते दुकान आता मागच्या रस्त्याला तिकडे मागे गेलेलं आहे, आपल्याला सापडायचं नाही. तेव्हा माझा मनुष्य मी बरोबर घेऊन त्या ब्रिटिश माणसाने एक मनुष्य दिला सांगितलं तिकडे गेला आणि त्यांनी ती फुकट रिपेअर करून दिली. आपण काय केलं असतो काय बघा नाही का. म्हणजे हे जाऊ द्या, तुम्हाला असं आहे थोडस प्रोफेसर सारखं सांगतोय बरं का, कारण हा विषय खरंच किती आणि इतका वादविवाद त्यावरती फुकट बरं का, न समजताना काय